8 डिसेंबर 2025ला भारतीय संसदेत एक ऐतिहासिक घटना घडली. वंदे मातरमच्या 150व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभा आणि राज्यसभेत विशेष चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चर्चेचे उद्घाटन करत काँग्रेसवर आरोप केले की त्यांनी गीतातील काही ओळी काढून टाकल्या होत्या, ज्यामुळे देशाच्या एकतेत धक्का बसला. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाग घेतला, ज्यात राष्ट्रगीताचा वारसा, स्वातंत्र्य लढतीची भूमिका आणि सांस्कृतिक महत्त्वावर सखोल चर्चा केली. आज आपण या गीताच्या संपूर्ण इतिहासाकडे, रोचक तथ्याकडे आणि विविध पैलूंवर नजर टाकू. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी इसवी सन 1875 मध्ये लिहिले. आनंदमठ ही त्यांची कादंबरी संन्यासी विद्रोहावर आधारित होती, ज्यात ब्रिटिश राजवटीखालील दडपशाहीचे चित्रण आहे. त्या कादंबरीत हे गीत प्रसिद्ध झाले. हे गीत प्रथम संस्कृतमध्ये लिहिले गेले आणि नंतर बंगालीत रूपांतरित केले गेले. ब्रिटिश सेन्सरशिपमुळे कादंबरीत सुरुवातीला फक्त 2 ओळी प्रसिद्ध झाल्या. उरलेल्या ओळी 1905 पर्यंत गोपनीय राहिल्या. या गीताने बंकिमचंद्रांना भारतीय राष्ट्रकवी ही पदवी मिळवून दिली. गीतात भारतमातेचे वर्णन केले आहे. 1905च्या बंगाल फायद्यानंतर हे गीत पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गायले गेले. ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली, पण अरविंद घोष यांनी जन्मधूनच ते गायले. रवींद्रनाथ टागोर यांनी 1907च्या सुर सेशनमध्ये याला पहिल्यांदा संगीतमय स्वरूप दिले, ज्यामुळे ते राष्ट्रव्यापी लोकप्रिय झाले. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांनी आंदोलनात ते गायले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीने याचा वापर केला. हे केवळ गीत नव्हते, तर घोषवाक्य आणि प्रेरणास्त्रोत होते, ज्याने लाखो भारतीयांना एकत्र आणले. इसवी सन 1950 मध्ये संविधान सभेने वंदे मातरमला राष्ट्रीय गीताची मान्यता दिली, तर जनगण मन राष्ट्रगीत झाले. मुस्लिम लीगच्या धार्मिक विरोधामुळे केवळ पहिल्या 2 स्रोतांचा स्वीकार केला, पण पूर्ण गीतात 11 ओळी आहेत, ज्यात माता दुर्गा आणि शक्तीचे वर्णन आहे. 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाळात हे गीत गाण्याचे निर्देश दिले. 2025च्या संसदीय चर्चेत पंतप्रधान मोदींनी या काढलेल्या ओळींचा उल्लेख करून राजकीय वाद उपस्थित केला, तर विरोधकांनी राष्ट्रगीताचे नेते असल्याचा दावा केला. स्वातंत्र्योत्तर काळात ऑल इंडिया रेडिओने 1947 नंतर पहिल्यांदा हे गीत प्रसारित केले. आज शाळा, कॉलेज, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमात वंदे मातरम गायले जाते. हे गीत जगभरातील भारतीयांना एकत्र बांधते आणि युनेस्को स्तरावर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. 2025च्या संसदीय चर्चेने त्याच्या 150 वर्षाच्या वारशाला नव्याने जागवले. वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर भारतमातेचं आव्हान, इतिहासाचे साक्षीदार आणि बलिदानाचे प्रतीक आणि एकतेचा धागा आहे. संसदेतील चर्चेप्रमाणे हे आपल्याला कर्तव्याची आठवण करत होते. म्हणूनच भारतमाता की जय, वंदे मातरम. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि आम्ही असेच नवीन विषय तुमच्यासमोर आणत जाऊ आणि नवीन माहिती पोहोचवत जाऊ. धन्यवाद.